नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने गवारीची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत। ही भाजी आपण भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता। गवारीची भाजी करण्यासाठी मी हे हायब्रिड गवारी मिळते ते घेतलेले आहेत। हे 125 ग्रॅम गवारी घेतलेले आहेत। हे स्वच्छ धुवून हे चाळणीत निथळायला ठेवलेलं आहे। आता हे मी निवडून घेते। गवारीची भाजी करण्यासाठी गवारी मी स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवले होते, ते निवडून घेतलेलं आहे। निवडून घेतलेली गवारी, बारीक चिरलेला कांदा, लसूण बारीक कुटून घेतलेला आहे। आता ह्याची भाजी करून घेऊया आपण। गवारीची भाजी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये तेल घालते। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेला आहे। मोहरी तडतडायला लागली आहे, त्यानंतर जिरे घालते। त्यानंतर कांदा, लसूण आणि गवारी एकत्रच घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर यामध्येच मी 1 चमचा मीठ घालते, म्हणजे कांदा गवारी लवकर भाजले जातील। 1 चमचा मीठ, मीठ घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे। चांगलं भाजत आलेलं आहे। आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, कांदा लसूण मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि पाणी घालून हे गवारीची पातळ भाजी करणार आहोत। गवारी चांगली शिजेपर्यंत यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते आणि गवारी चांगले मऊसर शिजवून घेते। गवारीची भाजी चांगली शिजलेली आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेते। मस्त अशी गवारीची भाजी तयार झालेली आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तसेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।